या ठिकाणी धुमाल सरांचं स्वागत केलं जातंय। एक शेतकरी कामगार पक्षाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते धुमाल सर यांचं या ठिकाणी स्वागत। मी ताईंना विनंती करतोय की आपण धुमाल सरांचं स्वागत करायचं आहे। आपली वही दे। त्यांच्या समवेत आदरणीय सन्माननीय जनार्दन पाटील सर उपस्थित आहेत। आपणास विनंती आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। तसेच सन्माननीय विजय ठाकूर सर चौल यांना विनंती आपण आपला स्वागत सन्मान स्वीकारायचा आहे। सन्माननीय सुरेशजी पोस तांडेल यांना विनंती, तसेच सन्माननीय बाळकृष्ण पाटील आपणास विनंती आपण आपला स्वागत सन्मान स्वीकारायचा आहे। सन्माननीय सुमित पाटील सर आपणास विनंती आपण आपला स्वागत सन्मान स्वीकारायचा आहे। सन्माननीय प्रवेश पाटील सर आपणास विनंती असणार आहे आपण आपला स्वागत सन्मान स्वीकारायचा आहे। तसेच सन्माननीय संतोष शाबासकर शंकर शाबासकर आपणास विनंती आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे। या सर्व मान्यवरांना विनंती की आणि मी ताईंना विनंती करतोय या मान्यवरांना आपण सन्मानित करायचं आहे। सन्माननीय सुरेश भोबू सर आपणास विनंती आपण आपला स्वागत सन्मान घेण्यासाठी जायचं आहे। सन्माननीय विजय ठाकूर सर आपण जायचं आहे आपला सन्मान घेण्याकरता। सन्माननीय सुरेश पोस सर तांडेल तसेच शंकर शाबासकर आपणास विनंती असणार आहे। सन्माननीय महादेव शाबासकर आपणास विनंती असणार आहे आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे। सन्माननीय सुरेश भोबू सर आपणही जायचं आहे आणि तसेच सन्माननीय मोतीराम सर आपणास विनंती आहे आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद। चलिए दोस्तों, हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं यासीन मर्चेंट तहे दिल से इस्तकबाल करता हूं, वेलकम करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर। अभी अभी जो इस मैदान में आ चुके हैं सन्माननीय कल्पेश मात्रे सर आपण आपला सन्मान घेण्यासाठी जायचं आहे। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। अभी अभी जो क्रिकेट के दीवाने, क्रिकेट को चाहने वाले इस मैदान में शिरकत कर चुके हैं, उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूँ ये मैच मापगांव मार्वल्स बनाम अलीबाग सुपर किंग्स इन दोनों टीमों के बीच जारी है। हालांकि टॉस जीता था मापगांव मार्वल्स ने और सबसे पहले फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी के लिए दावत दी है अलीबाग सुपर किंग्स को। पंकज जाधव के रूप में यह पहला झटका अलीबाग सुपर किंग को लगता हुआ पहला ओवर लेके आए हैं माहित कूर, मैन फ्रॉम सोगांव से बिलोंग करने वाला ये एक अच्छा ऑलराउंडर और इस गेंदबाज ने अपने नाम एक बहुत ही बड़ा विकेट किया है। और इस बीच बाएं हाथ के बल्लेबाज हसनैन कुरैशी स्ट्राइकिंग गेंद पर अंपायर से गार्ड लेने के बाद खेलने के लिए तैयार होते हुए हसनैन कुरैशी मैन फ्रॉम थर्ड, मगर इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद वाइड करार दिया है अंपायर कल्याणी घोरपड़े सर। कल्याणी घोरपड़े सही मायनों में अगर लेजेंड किसी के नाम के आगे अगर लगाना चाहूँगा ना मैं, तो ये वो शख्स है, ये वो शख्सियत है, नाम है कल्याणी घोरपड़े। आप सभी को याद होगा राज कपूर ट्रॉफी होती थी मुंबई में 90s में, आर के ट्रॉफी जिसे कहा जाता था। वहाँ पे अनेक बॉलीवुड के हीरो आते थे, हीरोइंस आते थे और उनके सामने वो टूर्नामेंट हुआ करता था। वहाँ पे 90s में जी हाँ थर्ड अंपायर शायद जी हाँ थर्ड अंपायर के पास जाना चाहेंगे। टीवी अंपायर हमारे यहाँ पे मुआयना करेंगे, तहकीकात करेंगे कि एक्चुअली वहाँ पे क्या हुआ था। थोड़ा सा इंतज़ार करना पड़ेगा। मगर मैं बात कर रहा था कल्याणी घोरपड़े सर के बारे में। 90s में आर के ट्रॉफी जहाँ पे
होती थी, चेंबूर में होती थी, और वहाँ पे उस वक्त 1 लाख रुपए उसका प्राइज होता था, और मैन ऑफ द मैच और उत्कृष्ट बल्लेबाज के लिए 25,000 रुपये नकद इनाम होता था, और वो जीता था इस लेजेंड खिलाड़ी ने। आज वो अंपायरिंग की जिम्मेदारी को अंजाम दे रहे हैं। नाम है कल्याणी घोरपडे। आणि याच्यासोबत एक गोष्ट ॲडिशनल सुद्धा यासिन सर आपल्याला जोडावी लागेल, ती म्हणजे की बघा आता अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेटला लोकल टू ग्लोबल टच आलं, मग ISPL सारखा एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आपल्या सर्व क्रिकेटपटूंना मिळायला लागला, आणि त्या ISPLच्या पहिल्या सीझनमध्ये ज्या कोणत्या संघाने विजेतेपद पटकावलं तो संघ होता कोलकाताचा, आणि त्या संघाचे मुख्य कोचच्या भूमिकेमध्ये सुद्धा कल्याणी सर होते। और मुख्य सिलेक्टर भी संदीप, मुख्य सिलेक्टर भी वो थे, और उसी के साथ सतीश कुरूप। संदीप, मैं आपकी भी तारीफ करना चाहूँगा कि आपने यहाँ पे बहुत सारा डिस्कस करने के बाद इनको इनवाइट किया। ये सारा श्रेय आपको भी चला जाता है, और चित्रलेखा ताई को भी चला जाता है, क्योंकि उन्होंने यहाँ पे किसी भी तरह का स्टैंडर्ड कम नहीं होना चाहिए। ये एक स्टैंडर्ड भरी प्रतियोगिता है, और उसे हमें बरकरार रखना है। इसी मनोदय और उसी विचार के साथ यहाँ पे उन्हें इनवाइट किया है, और हमारी दावत पर लब्बैक करते हुए वो आए हैं। उनका भी तहे दिल से शुक्रिया। मैं सतीश कुरूप के बारे में बात कर रहा था, वो भी ISPL के सिलेक्टर रह चुके हैं, और उनके पास जितना एक्सपीरियंस है मेरे ख्याल से आज पूरे भारतवर्ष में किसी के पास भी अंपायरिंग का एक्सपीरियंस नहीं है। जी हाँ, नॉट आउट करार दिया है इसी बीच, और इसी वजह से उनसे उलझने के पहले 1 सेकंड सोचने का मैं जरूर यहाँ पे आपको सलाह दूंगा कि सोचो कि आप किससे बहस कर रहे हो। आणि म्हणजे एक गोष्ट मला आठवते, मी सुप्रीमो ट्रॉफी 2016 किंवा 17 साली बघायला गेलो होतो, आणि त्यावेळेला एका खेळाडूची जी बॅट होती ना, ती बॅटची लेंथ मोठी होती, आणि अशा वेळेला सतीश सर त्यांच्या खिशामध्ये एक टेप घेऊन फिरतात, आणि त्यांनी ती बॅट बदलायला लावली होती, आणि सांगितलं की नाही, या डायमेन्शन्स बरोबर नाही आहेत, पण आता मात्र डायरेक्शन बरोबर आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर असणार आहे, सुपर किंगसाठी अर्थातच हा षटकार असणार आहे। या षटकाराने आत्मविश्वास उंचावणार आहे, कारण या दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे, आणि अशा वेळेला थोडं दडपण दबाव दोन्ही संघांवरती आहे, पण पंकज जाधव आज सुद्धा स्वस्तात बाद होतोय। सेकंड इनिंग मध्ये सुद्धा अर्थातच ज्या वेळेला दुसऱ्या सामन्यामध्ये पंकज जाधव मैदानात आला, असं वाटलं होतं की तो काहीतरी आपल्या संघासाठी योगदान देईल, पण तसं काही घडलेलं नाहीये। मैदानामध्ये नवीन चेंडू द्यायचा आहे, धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा। पहिल्या षटकाचा खेळ संपला, दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज गोलंदाजीला आला, आणि मग मैदानामध्ये अलिबाग सुपर किंग मैदानामध्ये, जे अर्थातच संदीपजी कीर आणि चव्हाण साहेब यांची अर्थातच ही टीम आहे, आणि त्यांना आपण मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा सुद्धा दिल्या पाहिजे, कारण प्रत्येकाला आज विजय महत्त्वाचा आहे। त्यामुळे मापगाव मार्वल सुद्धा विजयाच्या प्रतीक्षेत असेल, पण यासिन सर, खेळाच्या या आझाद मैदानामध्ये एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे ना, की संध्याकाळच्या सत्रामध्ये सुटणारा वारा काही वेळेला फलंदाजांना पोषक सुद्धा ठरतो। संदीप, यहाँ पे पहले ओवर में माहिद कुर की भी तारीफ बनती है। 30 गज का दायरा मौजूद, और उसके बावजूद उन्होंने मात्र 7 रन खर्च किए, और जो विकेट उन्हें चाहिए था, हो यहाँ पे देखिए तो सही, योगदान इसे कहते हैं, संघर्ष इसे कहते हैं, डेडिकेशन इसे कहते हैं। मुनीर थन से मैन फ्रॉम रोहा खैरा, क्या फील्डिंग कर रहे थे, वाह, मजा आ गया। हालांकि वेल एजुकेटेड है, आपकी तरह बहुत सारी डिग्रियां उन्होंने भी ली है, MBA किया है उन्होंने, और बहुत ही अच्छे वेल सेटल है, मगर क्रिकेट के प्रति लगाव, क्रिकेट के प्रति मोहब्बत हमेशा झलकती है इस खिलाड़ी में। इस बीच नए गेंदबाज, पहली गेंद पर छक्का आया था, इस मरतबा फिर से एक बार ताकत से किया है प्रहार। लॉन्ग ऑफ सीमा रेखा के नजदीक फील्डर थे, मगर उनके मस्तक पर दस्तक देती हुई गेंद दर्शक दीर्घा में 6 रन। खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव। इस छक्के के सहायता से रनों की संख्या 19। 2 अंपायर के बारे में संदीप हमने बात की, और एक अंपायर के बारे में मैं बात करना चाहूंगा, नाम है नासिर शेख। राहुल 11 के सलामी बल्लेबाज के रूप में इस खिलाड़ी ने तकरीबन 25 साल क्रिकेट के मैदानों की खाक छानी है, और पूरे महाराष्ट्र में सलामी बल्लेबाज के रूप में अगर किसी का नाम लिया जाता था, वो नाम है नासिर शेख। नासिर शेख, जावेद शेख, दोनों सगे भाई, उन्होंने पूरा तहलका मचा दिया था, गर्दा उड़ा दिया था पूरे महाराष्ट्र में, और आज यहाँ पे अंपायर के रूप में हमें नजर आ रहे हैं। जी हाँ, इस ओवर में 2 छक्के हमें देखने को मिले हैं।
हसनैन आज बिल्कुल रुकने का नाम नहीं ले रहे हैं, ताकत के साथ फिर से एक बार जोरदार प्रहार। इस मर्तबा चुना है मिड विकेट क्षेत्र को 6 रन। खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला। धन्यवाद डीजे मास्टर, डीजे ऋषी। बघा ना, एक सलमान खानचा चित्रपट आला होता, त्याच्यामध्ये एक फार सुंदर डायलॉग होता की जिंदगी में 3 चीजें कभी अंडर एस्टिमेट मत करना। हसनैन कुरेशी तेच म्हणत असावा, आय, मी अँड माय सेल्फ। हसनैन कुरेशीला अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही दिलेत तर सीमारेषेच्या बाहेरच जाणार, आणि तो यावर्षी तुफान फॉर्ममध्ये सुद्धा आहे। आज आझाद मैदानामध्ये जेव्हा अलिबाग सुपर किंगला गरज आहे एका चांगल्या फलंदाजाच्या परफॉर्मन्सची, त्याने जर या मैदानामध्ये अशा प्रकारचा परफॉर्मन्स जर दिला PNP चषकामध्ये, तर हसनैन कुरेशी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सर्वोत्तम फलंदाज म्हणून नावलौकिक प्राप्त करू शकतो। और संदीप, उनको अच्छी बल्लेबाजी करनी ही होगी, उनके पास कोई चारा भी नहीं है। इस दफा फिर से एक बार खड़े खड़े बॉलर के सर के ऊपर से गेंद तीर की तरह सीधा स्टेडियम के बाहर, आउट ऑफ द पार्क, 6 रन। खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला। Yes. चौकार षटकारांचा बोलबाला लागोपाठ 3 चेंडूंवरती। बघा ना, चेंडू कसा होता, अर्थातच फुलटॉस प्रकारचा असल्या कारणाने लॉंगॉनला तो भिरकावून देणं त्याच्यासाठी ताकद लागतं, अफलातून टायमिंग लागतं, आणि तेव्हा 3 चेंडूत 3 षटकार आले होते, आणि हसनैन कुरेशी जवळजवळ याही चेंडूवरती तो फटका मारण्याच्या प्रयत्नात होता, पण चेंडू खाली राहिलाय। हसनैन के बल्ले से संदीप ये चौथा छक्का था इसी ओवर में। कुल मिला के 4 छक्के और 24 रन बंटी घुगे ने इस ओवर में खर्च किए हैं। पहले ओवर में आए थे 7 रन, इस ओवर में आए हैं 24 रन। कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 31 रन। पहला मैच संदीप इन्होंने गंवाया था, और उसी के साथ साथ पहले ही ओवर में उनके सर्वश्रेष्ठ बल्लेबाज पंकज जाधव मैदान से बाहर जा चुके हैं, यानी आउट हो चुके हैं। तो अब हर वक्त हर एक वही खिलाड़ी खेलेगा ऐसा नहीं है, और इसी वजह से हसनैन ने यहाँ पे जान लिया है, पहचान लिया है कि मुझे अब क्या करना है, और पूरी जिम्मेदारी अपने कंधों पर ओढ़कर की है बल्लेबाजी। एक्झॅक्टली, खूप छान पॉइंट आउट केला तुम्ही मुद्दा, की ओव्हर डिपेंडन्सी त्याला म्हटलं जातं, की बघा की तुम्ही एखाद्या खेळाडूवर किती काळ निर्भर राहणार ना। पंकज जाधव तुमच्या संघाचा कर्णधार आहे, पण एखाद्या स्पर्धेमध्ये तो खेळणार नाही हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे। पंकज जाधव यावर्षी फॉर्म मध्ये आहे की नाही, मागच्या निजामपूरच्या मैदानात त्याने 6 चेंडूत 6 षटकार लगावले, पण तेच PNP मध्ये घडेल असं नाहीये, कारण नवीन अपोनंट असेल, नवीन चॅलेंजेस असेल। हसनैनने हे बरोबर ओळखलं की आता ती ओव्हर डिपेंडन्सी बाजूला सारूया, पंकज जाधव बाद झाला हे सत्य आहे, आता आपल्याला मैदानामध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे, कारण शेवटी क्रिकेटचा जो खेळ आहे ना, तो 11 खेळाडूंमध्ये खेळला जातो, सांघिक यश फार महत्वाचं असतं। यस, एग्जैक्टली, यूनिटी, और यही दिखाता है क्रिकेट का खेल कि आप अगर इकट्ठा होकर खेलते हो तो फिर उसका इम्पैक्ट कुछ अलग होता है। इस बीच बहुत ही बढ़िया गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को स्टीयर किया था, मगर गली की दिशा में जब तक गेंद फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ 1 रन चुरा लिया, और हसनैन फिर से एक बार स्ट्राइक इन एयर पर आते हुए 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। टेप बॉल ओव्हर असल्या कारणाने थोडं कन्फ्युजन मैदानामध्ये नक्की असेल की आता की हसनैन या ओव्हरला चान्स घेणार की त्याच वेळेला मैदानामध्ये असणाऱ्या माहित कूर सारख्या जो अप्रतिम गोलंदाज आतापर्यंत स्पर्धेत ठरलाय। यावेळचा चेंडू पंचांनी पाहिला, आणि त्याच वेळेला तो खेळाडूच्या कक्षेपासून दूर आहे असं आम्हाला कळवलंय, आणि अर्थात निर्णय सुद्धा सांगितला की तो वाईड असणार आहे। यस, एग्जैक्टली, आउटसाइड द ऑफ स्टंप थोड़ा सा भटक गए थे, और जोरदार अपील तो किया था विकेट कीपर ने भी और माहित कूर ने भी, मगर इस अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। अंपायर जी ने इस अपील को सिरे से खारिज कर दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ेगा। रनों की संख्या हो चुकी है 33 रन, 33 रन ऑन स्कोर कार्ड, 1 विकेट के नुकसान पर। जी हाँ, फिर से एक बार देखिए, हसनैन के रेंज में गेंद नहीं करना चाहते हैं, उनके रडार में गेंद नहीं डालना चाहते हैं, अवे फ्रॉम द बॉडी उनसे दूर रखने की कोशिश यहाँ पे दिखाई दे रही है। ते करावं लागतं गोलंदाजाला, तुम्ही एक्सपेरिमेंट केले नाही तर तुम्हाला यश मिळणार नाही, आणि जर हसनैनने आतापर्यंत या इनिंगला 4 6 मारलेले आहेत तर थोड्या अंशी का होईना दबाव असतो गोलंदाजावर।
याही वेळेला तो दबाव पूर्णपणे दिसतोय. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 वाईट पाहायला मिळालेले आहेत आणि माहीतने पहिल्यांदा आपण पाहिलं ते राऊंड विकेट आला. विचार केला त्याने चला राऊंड विकेट जाऊया, मग एक आपल्याला अँगल तयार होईल म्हणून त्याने ते 2 चेंडू तिकडून टाकले, ते दोन्हीही वाईड आले. आता निर्णय घेतला की चला बाबा बदलून बघूया, एक एंड तो ओव्हर द विकेट गोलंदाजीला आला, पण तरी सुद्धा रिझल्ट सेम आहे. तिसरा चेंडू वाईड आलाय. फिर से एक बार उसी लाइन एंड लेन पर गेंदबाजी करते हुए निगेटिव गेंदबाजी संदीप इसे कहते हैं, ऑस्ट्रेलियन नीति, क्योंकि इस तरह से बल्लेबाजों को परेशान किया जाए, बल्लेबाजों को लालच दिया जाए, बल्लेबाजों को पूरी तरीके से जो उनका फ्लो है ना उस फ्लो को ब्रेक किया जाए. क्या कहोगे? नाही याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 किस्से घडले. एक सर डॉन ब्रॅडमन आणि लारूड यांच्यामधला किस्सा होता. ब्रॅडमन ऑस्ट्रेलियन संघामध्ये इंग्लंड संघाच्या लारूडने ती नीती वापरली, अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी करण्यापेक्षा त्यांनी बॉडी लाईन गोलंदाजी केली, ज्याला त्या सिरीजमध्ये बॉडी लाईन गोलंदाजी असल्या कारणाने डॉन ब्रॅडमन यांचं थोडं ॲव्हरेज घसरलं होतं. आपल्याला माहिती असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ॲव्हरेज त्यांचं राहिलेलं आहे. हा बघा, हाही चेंडू आपण पाहतो ना की अवे फ्रॉम द बॉडी अर्थातच पाहायला मिळाला आणि मैदानामध्ये माहित कूरचं कौतुक आपल्याला करावं लागेल. त्याने त्याच प्रकारची गोलंदाजी केली. तुम्ही ज्याचा मुद्दा केलात त्यातला दुसरा किस्सा तुम्हाला मी सांगतो. ॲशले जाइल्स नावाचा एक गोलंदाज होता इंग्लंड संघाचा. सचिन तेंडुलकर तुफान फॉर्ममध्ये होता, त्याने ती लेग स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करायला सुरुवात केली. तेंडुलकर असेल, राहुल द्रविड असेल, VVS लक्ष्मण असेल, यांना जाणीवपूर्वक त्याने मुद्दाम लेग स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करणं सुरुवात केली आणि त्याच्यामुळे फलंदाजाला थोडासा का होईना डिस्टर्बन्स यायचा होता. आता माहित कूर मात्र आपण पाहतो ना तो चेंडू हलतोय असं बघितल्यानंतर 2 चेंडू त्याने ऑफस्टंपच्या बाहेर, पहिले 3 चेंडू वाईट जरूर गेले असेल, कदाचित तो रणनीतीचा भाग सुद्धा असू शकेल, पण त्याच्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी कशा प्रकारे गोलंदाजी करायची असतं त्याचं उत्तम नमुना पेश केला. पहिल्या षटकात 7 धावा देणं हे थोडं चॅलेंजिंग होतं, पण या दुसऱ्या षटकामध्ये तो अधिक सर्वोत्तम गोलंदाजी करतोय माहित कूरद्वारे. जी हाँ, देखिए आखिरकार उसे परेशान किया, परेशानी का सबब बने, हवा में खेला जरूर मगर जीवन दान दिया है. आपने किससे जीवन दान दिया है? आप हसनैन जैसे बल्लेबाज को जीवन दान नहीं दे सकते. बहुत बड़ी गलती, आपने अपने ही पैरों के ऊपर कुराड़ी मारी है. बहुत बड़ा जीवन दान, इस तरह के बल्लेबाज को जीवन दान दिया है. आपका क्या होगा, आपके मैच का क्या होगा, ये तो ऊपर वाला ही जाने, मगर रनों की संख्या मैं बताना चाहूंगा 37 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. देखिए यहाँ पे स्ट्रैटेजी थी ना संदीप, ये माहित कूर की धूर्त नीति में कहूंगा, चाणाक्ष नीति, क्योंकि फ्लो तोड़ना था उनको. वो फ्लो में है, फ्लो ब्रेक करने का. आपको याद होगा हाल ही में जो एक हम सभी ने विश्व चषक देखा, वहां पे किस तरह से किलर द मिलर उसका जो फ्लो ब्रेक किया था ऋषभ पंत ने. हाँ, पैर को मुझे कुछ लगा है, इस वजह से थोड़ा सा मोच आई है, ये रीजन देकर उन्होंने उनका फ्लो तोड़ दिया और उसके बाद वो मैच वहां से पलट गई है. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 38 धावा लागतात. हसनेनने सुद्धा आता सांभाळून खेळणं एवढंच समजलं, कारण सुजलच्या हातामध्ये झेल आला होता. हा झेल टिपणं किती महत्त्वाचं होतं हे सर्वजण जाणतात, कारण हसनेननेच आत्तापर्यंत अलिबाग सुपर किंग्ससाठी ती महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. या सामन्यात जिंकणं महत्त्वाचं असणार आहे. 12 चेंडू येणं अजूनही बाकी आहे. यासिन सरांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलाय तो महत्त्वाचा असेल की फ्लोमध्ये तोडणं, आणि तो फ्लो जर तोडला गेला असेल हसनेनचा, तर आता हसनेनला थोड्या अंशी विचार करावा लागेल की या लास्ट 12 चेंडूंमध्ये आपल्याला किती धावा जमवाव्या लागतील. प्रत्येक संघाची एक स्ट्रॅटेजी असते की अपोजिट टीमच्या अगेन्स्टमध्ये साधारण 55, 60, 65 एवढ्या धावा धावफलकावरती आल्या पाहिजे, पण त्या स्ट्रॅटेजीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला प्रत्येक ओव्हरमध्ये तो परफॉर्मन्स सुद्धा द्यावा लागणार ना. आणि अपोजिट टीमकडे कोणकोणते गोलंदाज आहेत विशेषतः याचा अभ्यास केला जातो. आता अभ्यास केला जाईल की चला माहीतच्या 2 ओव्हर तर संपल्यात, त्याला सांभाळून खेळायचं होतं, पण बाकीचे येणाऱ्या बॉलरवर अटॅक करावा लागेल. मग अशा वेळेला बरोबर आहे, सुजल लडगेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. सुजल लडगेला या मैदानामध्ये चांगली कामगिरी नक्की करावी लागणार, पण त्याच वेळेला मापगाव मार्वलच्या अगेन्स्टमध्ये जर धावा बनवायच्या असतील तर हसनेनला माहिती आहे की कोणत्या तरी एका गोलंदाजाच्या विरुद्ध तुम्हाला चान्स घ्यावा लागणार. मॅच थोडी अंशीनं ही अधिक इंटरेस्टिंग होऊ शकते यासिन सर, कारण तिसऱ्या षटकात थोडं सांभाळून खेळता खेळता अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये तो ओव्हर डॉमिनन्स पाहायला मिळाला गोलंदाजाचा, पण आता डॉमिनन्स कदाचित फलंदाजाचा पाहायला मिळू शकतो. या ठिकाणी सन्माननीय रुपेश म्हात्रे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारावा. मी विक्रांत सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. यस, धन्यवाद. तो 38 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 ओवर की समाप्ति के बाद. नए गेंदबाज आए हैं सुजल लड़गे, राइट आर्म राउंड द विकेट.
बाएं हाथ के बल्लेबाज हसनैन को इस मरतबा फुल टॉस गेंद थी मगर उसका फायदा नहीं उठा पाए। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को जबरदस्ती डीप मिड विकेट के ऊपर से खेलने की कोशिश थी, मंशा बना थी, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया और गेंद डीप मिड विकेट में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहाँ पे मौका। देखिए, आपको हौसले से काम लेना पड़ेगा, आपको थोड़ा सा शांत रहना होगा और उसी के साथ संयम भी बरतना होगा, क्योंकि जल्दबाजी करके आपका कीमती विकेट कितना मूल्यवान है ये आप थोड़ी देर के लिए भूल जाते हो। मगर पंकज यादव आउट हो चुके हैं, अब पूरी जिम्मेदारी इन 2 बल्लेबाजों के ऊपर है। ये 2 बल्लेबाज बहुत ही बड़े बल्लेबाज है, ये आप भी जानते हैं, मैं भी जानता हूँ। प्रसाद मात्रे अर्थात पिंटिया नाम से पहचाने जाते हैं खिलाड़ी, इसी गांव के ये सुपुत्र है, कुरुल से बिलोंग करने वाला खिलाड़ी। जी हाँ, इस मरतबा कहीं और खेलना चाहते थे पिंटिया, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया, बैकवर्ड स्क्वायर लेके दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग, 1 ही रन यहाँ पे मिलेगा। मगर माहिद कुर की तारीफ तो बनती है, काबिल तारीफ गेंदबाजी का नजराना पेश किया अपने टीम के लिए। पहले ओवर में 7 रन जबकि 30 गज का दायरा मौजूद था, और तीसरे ओवर में आए जबकि टेप बॉल था या पीएनपी बॉल था, वहां पे भी उन्होंने 7 ही रन खर्च किए। हालांकि 3 वाइड गेंदें भी देखने को मिली, उसके बावजूद ये देखिए, ये है इस खिलाड़ी की ताकत और ये है उसका टाइमिंग। हो मगर क्या एफर्ट था, कमाल का एफर्ट देखने को मिला, शानदार एथलेटिज्म देखने को मिला। उसके बावजूद गेंद दर्शक दीर्घा में हसनैन के बल्ले से आता हुआ ये 5वां छक्का। खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला। जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा। ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान। इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 46 रन, 46 रन। सुजल लड़के फिर से एक बार, जी हाँ, आउटसाइड द ऑफ स्टंप, फिर से एक बार यहाँ पे अवे फ्रॉम द बॉडी रखने की कोशिश की, मगर अंपायर जी फिर से एक बार टच से मस्त नहीं हुए, क्योंकि गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ कट करने में कामयाब रहे थे सुजल। बिंदी गेंद हालांकि जाने दिया था वाइड समझते हुए, मगर प्रेडिक्शन गलत यहाँ पे हसनैन का। हसनैन 5 छक्के लगाकर बल्लेबाजी करते हुए स्ट्राइकिंग एंड पर। ओहो, सुजल तेज तर्रार गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं और गेंद को कट करने की क्षमता भी रखते हैं, और इस मर्तबा फिर से एक बार हमें यही देखने को मिला। बैक टू बैक हसनैन जैसे बल्लेबाज को संदीप 2 मर्तबा चकमा दिया है। व्हेरिएशन्स आज आपण जे पाहतोय ना मैदानामध्ये की ते व्हेरिएशन बघा महत्वाचं आहे। पहिला चेंडू आखूड टप्प्यावर षटकार आल्यानंतर पुढच्या दोन्ही चेंडूवरती 2 वेगळे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले। त्यातली धार जी आहे ना, हा, याही वेळेला आपण बघा ऑफ स्टंपला ब्लॉक करण्याचा प्रयत्न हसनैनला पूर्णपणे अवे फ्रॉम द बॉडी ठेवल्यानंतर धावा येत नाहीयेत, म्हणजे तो त्याचा डिफेन्स जो आहे ना तो या वेळेला ओळखला गेला आणि त्या पद्धतीने हसनैनला फसवलं जात आहे। जरी चेंडू हसनैनची विकेट मिळाली नाही तरी चालेल, पण त्याच वेळेला त्याच्यापासून चेंडू दूर ठेवायचे आणि ते इतक्या वेगाने टाकायचे, अशा प्रकारची गोलंदाजी सुजल लडगेची पाहायला मिळाली। षटकार आला पण त्यानंतर पुढचे 3 चेंडू निर्धाव टाकलेत, त्याचं सुद्धा कौतुक आपल्याला करावं लागेल। और इस ओवर में छक्का आने के बावजूद मात्र 8 ही रन खर्च किए हैं गेंदबाज सुजल लड़गे ने। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, मैन फ्रॉम नौगांव सुजल लड़गे, कमाल की गेंदबाजी। और 4 ओवर की समाप्ति हो चुकी है संदीप, और रनों की संख्या 46 रन, 46 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब यहाँ पे ये सवाल उठेगा, क्या ये रनों की संख्या काफ़ी होगी? क्योंकि कम से कम 60-65 रन अगर बनते हैं तो एक सम्मानपूर्वक स्कोर या फाइटिंग स्कोर हम कह सकते हैं, मगर इस अंतिम ओवर में रनों को सुखा दिया, कुछ हद तक यहाँ पे विकेट चटकाए, तो फिर बल्लेबाजी करने वाली टीम अलीबाग सुपर किंग्स को फिर से एक बार सोचने पर मजबूर करना पड़ेगा। इस बीच नए गेंदबाज आए हैं अंतिम ओवर के लिए, सचिन मात्रे हसीवरा से बिलोंग करने वाले, बाएं हाथ से ओवर द विकेट पहली गेंद। जी हाँ, आखिरकार चकमा दिया है, एंगल बनाकर गेंदबाजी करने की कोशिश, गुडलैंड स्पॉट पे टप्पा खाने के बाद अनइवन बाउंस देखने को मिला, अक्रॉस द लाइन गए थे, गेंद ने बल्ले का बाहरी सीधा, विकेट कीपर कहां छोड़ने वाले थे। प्रसाद बैक टू द पैवेलियन। रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, पीएनपी चषक। सचिन मात्रे गोलंदाजीला आलेत। मूळचा हाशिवराचा असणारा पोलीस
व्यवस्थेमध्ये काम करणारा हा खेळाडू आज मला वाटतं नवी मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहे, पनवेल पोलीस स्टेशनमध्ये ते कार्यरत आहेत. आणि विशेषतः आपण एक गोष्ट पाहिली असेल ना, तर सचिन म्हात्रे हा एक असा खेळाडू ज्याला छुपा रस्तम खेळाडू सुद्धा तुम्ही म्हणू शकता, अंडरडॉग खेळाडू आहे. तो मैदानामध्ये ज्या ज्या वेळेला तो येतो ना, तुम्ही बॅटिंगच्या बाबत म्हणा, गोलंदाजीच्या बाबत म्हणा, तो सगळं काही करायला तयार असतो. 100% आपलं स्वतःचं कसं द्यायचं हे जर तुम्हाला शिकायचं असेल ना, तर अलिबाग तालुक्यातले काही 7-8 खेळाडू आहेत ज्यांच्याकडून तुम्ही सदैव शिकू शकता. जेव्हा जेव्हा ते मैदानात येतात, कोणालाही म्हणजे सचिनला तुम्ही सांगा की याला 6 मारायचा आहे, तो म्हणेल ठीक आहे ना, बॉललाच मारायचा आहे ना, तो बॉलर कोण आहे मी मॅटर करत नाहीये. आणि जेव्हा तो बॉलिंगला येतो ते सुद्धा त्याच्याकडून खूप सारं शिकण्यासारखं असतं. याही वेळेला बघा चेंडू हवेत आणि सेम बॉल सेम बॅट्समन बदलला, पण त्याच वेळेला सेम बॉलवरती या वेळेला त्याने दुसऱ्या फलंदाजाला पावलांचा रस्ता दाखवलाय. गुड बॉलिंग. ही रायगडाची शान PNP चषक, शिका पक्षाचा मान PNP चषक, तरुणाईचा सन्मान PNP चषक. संदीप, दूसरे ओवर में बंटी घुगे बहुत ही महंगे साबित हुए थे, मगर उसके बाद यहाँ पे दिमाग को शांत रखा है उनके कैप्टन ने, और किस तरह से यहाँ पे बॉलिंग में परिवर्तन किया है, कौन से गेंदबाज को किस बल्लेबाज के सामने उतारना है और उसे क्या इंस्ट्रक्शन देने हैं, उनसे कौन सी हालांकि कला हमें निकालनी है, इसके बारे में सोचकर जो चेंजेस की है ना उसे भी मानना पड़ेगा. क्योंकि अब यहाँ पे देखिए सचिन म्हात्रे हैट्रिक की दहलीज पर है. जर या स्पर्धेमध्ये गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर PNP चषक स्पर्धेमध्ये सन्माननीय स्पर्धेचे आयोजक नृपाल शेठ पाटील यांच्या वतीने प्रत्येक गोलंदाजाला TV पारितोषिक आहे. सो टेलिव्हिजन सेट जिंकण्याची यावेळेला नामी संधी असेल. आणि सचिनला ही माहिती आहे की अशा स्पर्धांमध्ये हॅट्रिक घेणं हे आपल्यासाठी महत्त्वाची असेल. बघा 10 वर्षानंतर जेव्हा आपण पुढे आणखीन मोठे होऊ, वयाने मोठे होऊ, यासिन सर आपण नेहमी चर्चा करतो या मुद्द्यावरती, तेव्हा आपल्याला सांगण्यासारखी गोष्ट असेल ना की यार PNP चषकाच्या दुसऱ्या पर्वामध्ये मी हॅट्रिक घेतली होती. खूप चांगली बॅटिंग हसनैन करत होता, त्याला नॉन स्ट्राईकला उभा ठेवला होता आणि हॅट्रिक घेतली होती. सचिन कदाचित हे आज करेल का बघायचंय. पुढचा चेंडू. ओहो, ये लगातार तीसरी गेंद बिंदी आ चुकी है. स्ट्राइकिंग गेंद पर पप्या थे और उल्टे हाथ से खेलने की कोशिश में चूक गए थे. गेंद और बल्ले की मुलाकात नहीं, और अब यहाँ पे रनआउट के रूप में मेरे ख्याल से मैदान छोड़ना पड़ेगा किसी एक बल्लेबाज को, मगर वो कौन से बल्लेबाज होंगे रनआउट के रूप में ये देखना पड़ेगा. अंपायर जी अभी भी यहाँ पे बातचीत कर रहे हैं, मगर इसी बीच मैं जरूर बताना चाहूंगा 46 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. गेंदबाजों ने कमाल की गेंदबाजी की है, क्या कमबैक किया है, इसे कहते हैं वापसी. जो भी पंचांवर दबाव टाकू नका. जो काही निर्णय असेल दोन्ही पंच एकमेकांशी, तुम्ही बाजूला राहा, पंच एकमेकांशी सल्लामसलत करून निर्णय घेतील. क्रिकेट अधिक व्यावसायिक करण्याचा प्रयत्न आयोजकांचा असतो, त्याच वेळेला खेळाडूने सुद्धा या गोष्टी थोड्या समजून घेतल्या पाहिजे की आपण जे काही अर्थातच आता करतोय ते कॅमेऱ्यावरती घर बसल्या सर्व प्रेक्षक वर्ग पाहत असतात. आणि त्याच वेळेला स्पर्धा ज्या वेळेला अशा मोठ्या स्पर्धा आपण खेळत असतो त्यावेळेला केवळ घरचेच प्रेक्षक वर्ग नव्हे तर जिल्ह्यातील राज्यातील अनेक प्रेक्षक वर्ग पाहत असतो. आणि त्यावेळेला तुम्ही कोणत्या पद्धतीने रिॲक्ट करताय आणि रिस्पॉन्स देताय हे सुद्धा मॅटर करत असतं. कारण आपण नेहमी म्हणतो ना, कोणताही खेळाडू हा खेळापेक्षा कधीही मोठा नसतो. त्यामुळे जो काही निर्णय येईल पंचांचा, सचिन तेंडुलकरला सुद्धा 90मध्ये असल्यानंतर कितीतरी वेळा बाद देण्यात आला, मग त्याच्यावरती रिॲक्ट करणं. तुम्हाला माहिती असेल आत्ताच नुकता एक इंटरव्ह्यू झाला सचिन तेंडुलकरचा, आणि त्याने सांगितलं की VVS लक्ष्मणला मी धावत होताना त्याच्यामुळे मी रनआउट झालो आणि मग मी रिॲक्ट झाल्यानंतर घरी गेल्यानंतर अजित तेंडुलकर म्हणाला की तुझ्या रिॲक्शनचा त्याला काही फायदा होणार होता का? त्याला जर काही फायदा होणार नाहीये तर तू कशाला उगाच चिडचिड करतोयस ना. सचिन तेंडुलकरने पुढच्या दिवशी येऊन सांगितलं की बाबा असं मला करायला नको पाहिजे होतं आणि तू पुढच्या मॅचला मला काही रनआउट करू नकोस. तर दोघांनी ते सांभाळून घेतलं. मला वाटतं ना या अशा सगळ्या गोष्टी खेळातून आपण शिकत असतो. क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमन म्हणून म्हणतो, तेव्हा पंचांकडून आलेले निर्णय जे अर्थात आहे ते तुमच्याशी सल्लामसलत केले जातील. पंचांना मी म्हणेन की एक्सप्लेनेशन देण्याची काही गरज नाहीये. जो निर्णय आलाय तो आपण फायनली जो काही असेल तो निर्णय द्या आणि आपण पुढे चालूया. कल्याणी सरांना विनंती असेल की जो काही निर्णय असेल तो लगेचच आपण त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि त्याची अंमलबजावणी खेळाडूंद्वारे केली जाईल. सल्लामसलत होते तिसऱ्या पंचांची अजूनही.
तिसऱ्या पंचांद्वारे अर्थातच तिसऱ्या पंचांची सल्लामसलत या ठिकाणी अजूनही चालू आहे, पण थोड्या अंशी का होईना या दोन मॅचमध्ये थोडं इंटरेस्टिंग अर्थातच मोडवरती आपण आलोय. बहुत ही गौर और फिक्र के साथ संदीप यहाँ पे देखा जा रहा है, क्योंकि किसी भी तरह की गलती या किसी भी तरह का नुकसान किसी भी टीम को ना हो, इस वजह से थोड़ा सा वक्त यहाँ पे ज़रूर लिया है अंपायर्स ने, मगर जो भी फैसला आएगा वो सही फैसला आएगा. और पूरे रायगढ़ में संदीप पीएनपी चषक में हमें देखने को मिला है पहली मर्तबा स्टेडियम फील्ड साउंड. मैं इसी वजह से ऋषि साउंड सर्विस इनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा, और उसी के साथ हमारे डीजे मास्टर अमोल इनका भी दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूँगा. धन्यवाद डीजे मास्टर और धन्यवाद ऋषि साउंड सर्विस. ॲब्सोल्युटली. आणि ही स्पर्धा अधिक दिमागदार करण्यासाठी या स्पर्धेतील प्रत्येक घटकावरती मेहनत घेतलेली पाहायला मिळालेली आहे. मग स्पर्धेसाठी येथे उपस्थित रसिक प्रेक्षकांसाठी बनवण्यात आलेले स्टँड असतील, त्याच्यावरती आपल्याला जे ग्राफिक डिझाईन बनवण्यात आले त्या सुद्धा अतिशय सुंदर ग्राफिक डिझाईन या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. त्याचंही आपल्याला नक्कीच म्हणतात ना की तो एक फील येतो की मैदानामध्ये आल्यानंतर ते कलर कॉम्बिनेशन्स आणि या सगळ्या गोष्टी. हमारे ऑफलाइन स्कोरर दरणे गुरजी, इनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा. सारे हमारे काबिल दोस्त कमेंटेटर, इनका भी मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा. बहुत ही खूबसूरत माहौल और उसी के साथ साथ बहुत ही शानदार ये आज़ाद कुरुल मैदान. निखिल सर आपण जगे सागरांशी कॉन्टॅक्ट साधायचा आहे. निखिल सर, खरोखर भव्य दिव्य अशी ही पीएनपी चषक क्रिकेट स्पर्धा पर्व 2, एक अफलातून अद्वितीय अशी ही स्पर्धा, ज्या स्पर्धेचं एक सुंदर असं आयोजन, डोळ्यांमध्ये साठवावं, हृदयामध्ये चिरंतर काळासाठी ठेवावं असं हे आयोजन नियोजन, एक आदर्शवत आयोजन नियोजन मागील अनेक दिवसापासून या स्पर्धेकरता सातत्याने प्रयत्नशील असणारं व्यक्तिमत्व आदरणीय चित्रलेखाजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, सन्मान्य रुपाल शेठ असतील, आमचे जगेश सर असतील, नक्कीच या सर्वांना मी अगदी मनापासून आमच्या सगळ्यांच्या वतीने वारंवार धन्यवाद देतोय. आपल्याला पंचांचा निर्णय अगदी क्विकली आता येतोय आणि आपण लगेच सामन्याला सुरुवात करत आहोत. सर, जो भी फैसला है वो फैसला आप जल्द से जल्द बताएं. आउट तो है, रन आउट, मगर कौन से बल्लेबाज? यस, नितेश पाटिल अर्थात पप्या मैदान से बाहर जा चुके हैं और पप्या आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं अलीबाग सुपर किंग इस टीम की जानिब से परेश जड़े, मैन फ्रॉम नौगांव. स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज हसनैन कुरैशी, मैन फ्रॉम थर्ड. कुरैशी यानी ये टेनिस क्रिकेट में 3 कुरैशी का नाम हमेशा लिया जाता है. एक तो एजाज कुरैशी, उसके बाद उनके ही कदमों के ऊपर कदम रखते हुए आदिल कुरैशी और अब ये युवा खिलाड़ी हसनैन कुरैशी. मगर यहाँ पे तारीफ बनती है सचिन म्हात्रे की. सचिन म्हात्रे हालांकि 40+ हो चुके हैं, क्रिकेट से कभी कभी दूर रहना पड़ता है अपनी नौकरी के सिलसिले में, मगर क्या कमाल का ये खिलाड़ी है. इस खिलाड़ी की जितनी तारीफ करें उतनी कम. अपना फिटनेस और उसके साथ अपनी नौकरी और अपना संसार, और उसके बावजूद क्रिकेट के ऊपर कभी भी इफेक्ट नहीं होने देते. लगातार 3 गेंदें बिंदी आ चुकी है, मगर इस दफा हसनैन ने आओ देखा ना ताओ खेल दिया है उसे मिड विकेट सीमारिका के बाहर. जिस इंटेंशन के साथ स्ट्राइकिंग एंड पर अपने आप को रखा था, वो इंटेंशन यहां पे कंप्लीट होता हुआ 6 रन. खेळांचा खेळ हा आला रंगाला,
चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकार. इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि रॉक हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर न बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। क्या कमाल का ये स्ट्रोक था। जैसे ही अपने हाथ में स्ट्राइक आया बरसे है हसनैन कुरैशी और ये देखिए यहाँ पे मनोवैज्ञानिक दबाव साफ झलकता हुआ। इस मर्तबा साइड को चेंज किया, ऑफ स्टंप के बाहर गेंद बहुत ज्यादा बाहर की तरफ भटक गए और इसी वजह से अंपायर जी ने वाइड भी करार दिया और इस 1 रन के साथ 53 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हाँ, फुल टॉस गेंद जाने दिया उसे, प्रेडिक्शन सही निकलता हुआ। फिर से एक बार यहाँ पे लगातार मुसलसल दूसरा गेंद वाइड। अचानक अच्छी गेंदबाजी हो रही थी। पहली 3 गेंदों में तीनों गेंदें बिंदी करने के बाद ऐसा लग रहा था कि ये बहुत ही किफायती और कंजूस ओवर यहाँ पे घटेगा। हम यहाँ पे तारीफ के पुल भी बांध रहे थे, मगर जैसे ही स्ट्राइक चेंज हुआ, मनोवैज्ञानिक दबाव ट्रान्सफर हुआ है गेंदबाज सचिन के ऊपर। हे होतं, पण एक गोष्ट ऑब्झर्व करावी लागेल बघा. माहित कूर आले, त्यांनी लगेच डिस्कस केलं की तुम्हाला अशी गोलंदाजी करावी लागेल. सचिन मात्र खूप मोठा खेळाडू आहे, त्याने सुद्धा ट्रॅकवरती येणं अधिक वेळेला पसंत केलंय आणि त्यामुळे तो या वेळेला लेग स्टंपच्या बाहेर मात्र चेंडूची जी लाईन पकडली ना, तो दबाववाली गोष्ट होती आणि या वेळेला 5 धावांचा कदाचित हा बोनस असू शकतो की काय. पंचांचा निर्णय आलाय, हो वाईड आहे आणि त्याच वेळेला चौकार, 5 धावांचा बोनस. रन यानी कुल मिला के 7 रन अब तक मुफ्त दे चुके हैं। जी हाँ, इसमें ऑफ स्टंप के बाहर सफल हुए, उस गेंद को खेल दिया है कारपेट के सहारे, मिड विकेट की दिशा में गेंद ट्रेवल हो रही है, वहां पे थोड़ा सा फंबल हुए खिलाड़ी और उसका फायदा नहीं उठाते तो क्या करता, और यहाँ पे फायदा उठाया है। देखते देखते 2 रन मुकम्मल कर लिए है हसनैन ने और रनों की संख्या को पहुंचा दिया है 61 पर। पहली 3 गेंदों में 0 रन और अब यहाँ पे मात्र 2 ही गेंदों में आए हैं तकरीबन 11 रन। जी हाँ, 15 रन आए हैं 2 ही गेंदों में। इस मरतबा सीधे बल्ले से खेला है, ओवर पिच गेंद थी मगर लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से मात्र 1 ही रन मिलेगा। इस 1 रन पर संतुष्ट थे बल्लेबाज हसनैन और देखते देखते रनों की संख्या हो चुकी है 62 रन और अब जीतने के लिए संदीप 63 रनों की जरूरत। वळूया अर्थातच पुन्हा एकदा मुख्य मंचावरती. पूर्वार्धाचा खेळ संपलाय, 63 धावांची आवश्यकता आहे. मी सुपर 12 मध्ये ज्यांचे सामने होणार आहेत त्या सर्व संघ मालकांना ही विनंती करतो की आपण इथे उपस्थित झाला असाल तर व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. या स्पर्धेसाठी आज आमचे मित्र अजित हारवडे सर यांनी उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल एक सूत्रसंचालक म्हणून ते आपण सर्वांना परिचयाचे आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी सुप्रियाताई यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते अजित हारवडे सर यांचा सन्मान करायचा आहे. सुपर 12 साठी जे संघमालक या ठिकाणी अर्थातच उपस्थित झालेत, प्रमोदजी घासे उपस्थित झालेत, त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतो, शुभेच्छा असतील त्यांना. अजित हारवडे सरांचा सन्मान ताई आपण करावा अशी मी विनंती आपणास करतो. त्रेसष्ट धावांची आवश्यकता आहे. माहित कूरने अप्रतिम गोलंदाजी केली. सचिनने पहिले अर्थातच आपण पाहिलं होतं एक 3 चेंडूंवरती ज्या प्रकारे मैदानामध्ये आपल्या हातामध्ये सामना आणलेला पाहायला मिळाला होता. त्यानंतर हसनैनने या मॅचला पूर्णपणे एक वेगळा टर्न दिला. पण या गोष्टी मैदानामध्ये जेव्हा धावा बनवलेल्या आहेत त्या 62 धावा झाल्या, 63 धावा बनवायला लागतील. विन लूजर मधली ही लढत आहे. रजन पाटील कुरुळचे, अशोक पाटील कुरुळचे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होईल. रजन पाटील यांना विनंती असेल समोर जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अशोक पाटील यांनी सुद्धा जाऊन आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे. जयेश कार्ले येथील सन्माननीय जयेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होईल. मी जयेश पाटील यांना विनंती करतो की समोर जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे.
मंगेश पाटील सुद्धा आज इथे उपस्थित झाले, त्यांचाही सन्मान होईल. मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजच्या मध्यभागी जाऊन सन्माननीय सुप्रियाताई यांच्या शुभ हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे. भरत माळी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. सत्यवान पाटील यांचा सुद्धा या व्यासपीठावरती सन्मान होईल. तसेच धुमाळ मास्तर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. या व्यासपीठावरती ते उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं आम्ही स्वागत करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. सतीश पाटील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान होईल. सतीश पाटील यांना मी विनंती करतो की पोलीस सब इन्स्पेक्टर सतीश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की आपण स्टेजच्या मध्यभागी जाऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. माजी सब इन्स्पेक्टर सतीश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावरती, त्यांचा सन्मान होतोय. वळूया मैदानाकडे, जिथे पूर्वार्धाचा खेळ संपलाय. उत्तरार्धामध्ये मापगाव मार्वल्सला म्हणजेच आपण पाहिलं तर या संघाचे संघमालक यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया. विजय भगत आणि वसीम कुरी यांना. रवी शाहबाजकर यांचा सुद्धा एक सन्मान या ठिकाणी राहिलाय, तर तो सुद्धा ताई एक सन्मान आपण घ्या अशी मी विनंती आपल्याला करतो. रवी शाहबाजकर इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते घ्या. विजय भगत आणि वसीमजी कूर यांना मनपूर्वक शुभेच्छा. आदिल कुरेशीला शुभेच्छा. अर्थातच दुसऱ्या बाजूला पाहिलं तर संदीप कीर आणि आर्यन चव्हाण यांना सुद्धा शुभेच्छा देऊया, कारण अलिबाग सुपर किंग मैदानामध्ये आहे. सामना हा नाट्यमय होईल, रोमहर्षक होईल. तुम्ही तयार राहा, पाहत राहा, ऐकत राहा. अर्थातच PNP चषक 2025. वळूया समालोचन कक्षामध्ये, जिथे असेल आकाश मांजरेकर. धन्यवाद ॲडव्होकेट संदीप जगे सर. आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करूयात. हाय हॅलो वेलकम सर्वांचं पुन्हा एकदा PNP चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होतीये. पूर्वार्धामध्ये अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा, अभूतपूर्व स्ट्रोक्स मैदानावरती आपण पाहिलेत. 62 धावा झाल्या, 63चं टार्गेट असणार आहे. आणि मग हे टार्गेट चेस करण्यासाठी सलामीची जोडी, एका बाजूला विस्फोटक कमलाकर दादले तर दुसऱ्या बाजूला यंग डायनामिक आदिल कुरेशी मैदानाच्या आत सज्ज झालाय. तर गोलंदाजीसाठी प्रिन्स पुन्हा एकदा सज्ज होईल. पावलेनींकडून गोलंदाजी. पहिलाच बॉल आउटसाइड लेग स्टंप. पंच नाराज, नाखुश. सायंकाळच्या वेळेला कवायत पद्धतीने आमच्या गुणलेखकांच्या दिशेने दोन्ही हात समांतर फैलावले आणि बॉल वाईड आहे अशी अधिकृत घोषणा सुद्धा करण्यात आली. बघा, इथून मैदानावरती येणारा प्रत्येक बॉल, प्रत्येक सिच्युएशन, प्रत्येक मिनिट फार गरजेचं आहे. क्षणाक्षणाला मोमेंटम बदलतोय आणि या मोमेंटम बदलणाऱ्या खेळामध्ये इथून मात्र कमलाकर दादले फसलाय. बॅटचा फटका पूर्णपणे असफल ठरलाय आणि मैदानाच्या आत हसनैन नावाचं वादळ फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये अव्वल दर्जाचं स्थान. पहिला विकेट गारद. लिगसी आजपर्यंत नवगाव आणि अलिबाग साठी घेऊन चालत होते. आज मात्र त्यांना 0 या धावसंख्येवरती, ज्यांचा भ्रमाचा भोपळा सुद्धा फुटू शकला नाही असे कमलाकर दादले 0 धावसंख्येवरती बाद झालेत. लक्ष मोठं आहे, टार्गेट मोठं आहे, अपोनंट टीम सुद्धा तितकीच मोठी आहे. पंकज जाधवच्या नेतृत्वाखाली मैदानावरती खेळत असताना मैदानाच्या आत प्रिन्स बोकाडे गोलंदाजीच्या मैदानावरती आलेत. प्रिन्स आपण जर पाहिला तर मुख्यतः अलिबाग विभागातील हा खेळाडू आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी केली, सडपातळ शरीर यष्टी, वेगवान गोलंदाजी, रिस्क पोझिशन या बळावरती आता मात्र अलिबाग सुपर किंग सारख्या दांडग्या संघासोबत खेळत असताना पहिली ओव्हर टाकण्याची त्याला संधी मिळाली आहे. हे कॅलिबर, हे कौशल्य त्याने मैदानावरती खेळत असताना मेहनतीने आत्मसात केला आहे आणि पंकज जाधवने हे यंग टॅलेंट ओळखलं आणि त्या दिशेने वाटचाल सुद्धा पाहायला मिळाली. 1 धावसंख्येवरती 1 फलंदाज बाद, 1 चेंडू पडलाय. रणनीतीमध्ये पुन्हा एकदा बदलाव करण्यात येईल, कारण नवीन फलंदाज मैदानाच्या आत येताना आपण पाहतोय. प्रणित मात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय.
पेडांबे विभागातील खेळाडू, खारेपाट विभागाला जो बिलॉंग करतो. पेडांब्या गाव तसं आपण पाहिलं तर खारेपाटचं अक्षरशः शेवटचं गाव म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, तिथून सुद्धा आता चांगलं टॅलेंट, चांगलं स्किल संपूर्ण रायगड नगरीने पाहिलंय. PNP चषकचं हे यश आहे, जिथे 3 तालुक्यातील खोऱ्यातून खेळाडूंना उत्तम प्लॅटफॉर्म मिळालं. मग ते खेडेगाव असू देत किंवा शहरी विभाग असू देत, त्या सर्वांना समान संधी मिळण्याचं एकमेव प्लॅटफॉर्म PNP चषक. मैदानाच्या आत काय घडलं? एक डाव तुझा, दुसरा डाव माझा, कभी खुशी कभी गम. म्हणजे काय तर पहिला बॉल वाईड आला, तदनंतर विकेट गेली, पुन्हा एकदा वाईड आलाय. हे विकेटचे संकेत तर नाही ना? पुन्हा एकदा प्रिन्स इथून मात्र वैविध्यपूर्ण गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न करतोय. बघा प्रयत्न का करेल? पॉवर प्लेचं षटक आहे. मग अशा वेळेला फलंदाज एक्स्ट्राची मेहनत घेण्याचा प्रयत्न करतील, सुरुवात चांगलं करण्याचा प्रयत्न करतील, फाउंडेशन चांगलं मिळावं यासाठी जगदोजग हे जरूर पाहायला मिळेल. मात्र नवीन फलंदाज अर्थातच प्रणित म्हात्रे पॉवर प्लेच्या षटकांमध्ये ज्याला हाणामारी करण्यासाठी ओळखला जातो, मात्र त्याच्या समोर खेळत असताना प्रिन्सने पुन्हा एकदा गुणवत्ता दाखवली, कलात्मकता दाखवली आणि खांद्यावरती जबाबदारी घेत असताना ती जबाबदारी मी पेलवू शकतो हे पंकज जाधवला आपल्या कार्यातून दाखवलंय. ॲज अ प्लेयर आपल्या कामगिरीतून आपण कसं बोलतोय हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. अक्षरशः दुपारनंतर सायंकाळ व्हायला लागल्या रसिक माव्या प्रेक्षकांची गर्दी आता मात्र प्रत्येक प्रेक्षक गॅलरीमध्ये पाहायला मिळाले. PNP चषकचा चित्त थरार आपण अनुभवतोय. इथून मात्र बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. वाईड विकेट ही रणनीती जणू काही चालू आहे. 1 मोर डाऊन, आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परत. फूटवरती ढकलतं आणि तेच चित्र मैदानावरती आपण पाहिला. जो लेजेंडरी क्रिकेटर कमलाकर दादले ओपनिंगसाठी आला होता, तो 0 धावसंख्येवरती बाद झाला, नैसर्गिक दबाव निर्माण झाला आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा प्रिन्सने आपल्या बेसिक्स गोलंदाजीचे ओळखले आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. चला नवीन बॅटर, आपल्याला इतका वेळ दिला जाणार नाहीये. नवीन बॅटर लगेचच आला पाहिजे, आपण सज्ज असणं तितकीच जबाबदारी आहे. सेकंड डाऊन साठी नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय. शंतनू जर्सी क्रमांक 7 परिधान करून सज्ज झालेला आपण पाहतोय. शंतनू मधल्या फळीमधील आपण जर पाहिलं ना तर एक गुणवत्ताधारी खेळाडू आहे. व्यासपीठावरती रती महारथींची मांदियाळी आपण पाहतोय. सन्माननीय नृपाल शेठ आणि चित्रलेखाताई पाटील यांनी खऱ्या अर्थाने एक अभिनव उपक्रम रचला गेला. त्यांच्या दूरदृष्टीतून ही क्रिकेटची स्पर्धा उदयास आली आहे आणि या स्पर्धेला भरघोस प्रेम देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी सर्वही मान्यवर या ठिकाणी आपण पाहतोय. जिथे ज्येष्ठ मंडळी आली, जिथे आपण पाहिलं नवीन यूथ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. यूथ येण्याचं कारण काय आहे? यूथ आयकॉन अर्थात चित्रलेखाताई पाटील आणि नृपाल शेठ आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी सर्वांना एकत्रितपणे प्युअर डायव्हर्सिटी म्हणतात ना, युनिटी इन डायव्हर्सिटी, शुद्ध एकात्मता काय हे खऱ्या अर्थानं या कपलकडे बघितल्यावरती पाहायला मिळते. या सर्वांना आपण त्रिवार अभिवादन करूयात. आलेल्या सर्व मान्यवरांना आपण धन्यवाद देऊयात. आणि इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा मैदानाच्या आत आपण पाहतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा तीच रणधुमाळी पाहायला मिळाली. वाईड विकेट, वाईड डॉट विकेट आणि आता पुन्हा वाईड आलाय. आतापर्यंत प्रिन्सची जणू काही हा पॅटर्न आहे. या पॅटर्न वरती काम करत असताना उजव्या हाताचा फलंदाज शंतनू मैदानाच्या आत आपण पाहतोय, ज्याला आता मात्र थोडंसं आपल्या नैसर्गिक खेळापेक्षा वेगळा खेळ करावा लागणार आहे. शंतनूला मोठ्या फटक्यासाठी आक्रमक फलंदाज म्हणून ओळखलं जातो, मात्र परिस्थिती काय आहे ही परिस्थिती ओळखून खेळणं गरजेचं आहे. कधीतरी संघाच्या गरजेनुसार आपण जर खेळलो ना तर आपण नेहमी लक्षात सुद्धा राहतो, आपला खेळ सुद्धा सुधारतो, आपली बौद्धिक क्षमता सुद्धा वाढते. ज्याला या तीनही गोष्टी समजल्या ना तो एक चांगला खेळाडू होऊ शकतो. कौतुक पुन्हा एकदा केलं पाहिजे प्रिन्सच्या गोलंदाजीचं. पुन्हा वाईड आलाय. बघा, जे चांगले चेंडू पडतायत ते खूपच चांगले पडतायत आणि जे वाईट पडतायत ते खरंच वाईटच झालेले आहेत. कारण आतापर्यंत धावफलकावरती नजर मारली तर 4 धावा आल्यात, एकही धाव बॅटने आलेले नाहीये. हे कटू सत्य स्वीकारावं लागेल. प्रिन्सने आतापर्यंत 4 चेंडू वाईड फेकलेत,
पंकज जाधव म्हणेल हरकत नाहीये, 4च धावा आल्यात ना, येऊ देत, पुढचे बॉल डॉट येत आहेत ना, हे महत्वाचं आहे. बघा, क्रिकेट इज ऑल अबाउट परसेप्शन. तुम्ही काय विचार करताय, कशा पद्धतीने मॅचकडे बघताय, याकडे बऱ्याच जणांचं लक्ष असतं आणि तुमचा दृष्टिकोन या मॅचला घेऊन जाण्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. हसनेन त्या ठिकाणी आला, कानमंत्र दिला गेला आणि या लीग फॉर्मॅटचं हे यश आहे, जिथे अनुभवी खेळाडू नवोदित खेळाडूंना कानमंत्र देतात, सल्ले देतात. अशातूनच एक चांगला खेळाडू उदयास येतो. अन्यथा नवीन खेळाडूंना सांगणार कोण, त्याला दिशादर्शक कोण बनणार, हे सुद्धा बाब फार महत्वाचे आहे. दिशा से भटके, अंपायर जी नाराज आहेत, नाखुश आहेत. पुन्हा एकदा पंचांना कवायत पद्धतीने वाईड असल्याची घोषणा करावी लागली आहे. एक्स्ट्रा स्वरूपातील धावा मिळत आहेत. 5 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. मोमेंटम, मी पुन्हा एकदा त्याच टॉपिक कडे येईन. मोमेंटम फार महत्वाचा आहे. जर फलंदाजांना तुम्ही इथून सेट व्हायला वेळ दिलात ना, तर मात्र इथून मॅचचं चित्र रुपडं वेगळ्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळू शकेल. प्रिन्सने आता मात्र आपले गोलंदाजीची शैली आणि अगदी त्याच वेळेला साईड सुद्धा बदलली आहे. यावेळेला ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्याचा निर्धार जरूर पाहायला मिळेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्री डिटरमाइंड फटका, कौतुक पुन्हा एकदा प्रिन्सचं केलं जाईल. प्रिन्सने भले 5 चेंडू एक्स्ट्रा वाईड टाकले असावेत, मात्र आतापर्यंत टाकलेले 5 चेंडू जे ग्राह्य धरले गेलेत ते कमालीचे होते. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. नाण्याच्या दोन्ही बाजू, म्हणजे प्रिन्सला एकतर आपल्या वाईड वरती कंट्रोल आणावं लागेल, मात्र त्याच वेळेला प्रिन्सने पहिली ओव्हर टाकत असताना आपले कौशल्य गुण दाखवलेत, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. फुलरलेनचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटचा फेस उशिराने ओपन केला अलॉंग विथ द कार्पेट. चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल करेल, 1 धाव मिळणार आहे. षटक क्रमांक 1 ची सांगता होईल. धाव फलकावरती 6 धावा, म्हणजे 5 वाईड आणि 1 बॅट मधून आलेली धाव, या बळावरती हे धावफलक पुढे जाताना पाहायला मिळाले. 63चं टार्गेट आहे. धावफलकावरती केवळ 6 धावा आल्या आहेत. इथून मात्र उलटी गिनती आतापासून करायला हरकत नाहीये. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, कारण 54 मध्ये आता अर्थात आपण पाहिलं 24 मध्ये 57 ची रिक्वायरमेंट आहे. 4 ओव्हर 57 धावा, अशा पद्धतीची उलटी गिनती करावी लागणार आहे. चला, लेट्स टॉक अबाउट दी समरी. फर्स्ट ओव्हर मध्ये काय घडलं, जिथे अपेक्षा होती पॉवर प्लेच्या षटकांमध्ये हाणामारी करावी, मात्र कमलाकर दादले बाद झाल्यानंतर दबाव आला आणि त्यात मात्र आपण पाहिलं तर नवीन फलंदाज प्रणित मात्रने सुद्धा आपली विकेट गमावली. आणि आता मात्र हे दोनही फलंदाज, म्हणजे एका बाजूला आदिल कुरेशी आणि दुसऱ्या बाजूला शंतनू, यांना वेळ द्यावा लागेल. मॅचमध्ये जर वेळ तेवढा इन्व्हेस्ट केला तरच फाईट फॉर फिनिशची जी लढत आहे ना, तिथे शेवटपर्यंत मॅचला घेऊन जाता येईल. क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये सुद्धा आपण पाहिलं, जे क्रिकेटपटू शेवटपर्यंत मॅच घेऊन गेले तेच नेहमी लक्षात राहिले. मग याच्यामध्ये महेंद्रसिंग धोनी यांचं नाव अग्रस्थानी जरूर असेल, ज्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. मॅचचा रिझल्ट एक मिनिट आकाश, फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती आहे, खूप वेळ तुम्ही घेताय. ही लास्ट वॉर्निंग आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला सर. अदरवाईज एक प्लेअर तुम्ही 5व्या ओव्हरला टाइम लिमिट प्रमाणे आतमध्ये घेऊ शकता. ओव्हर टू आकाश मांजरेकर. येस, इथून मात्र डिसिप्लिन, स्टँडर्ड आणि अगदी त्याच वेळेला टाइम कॅल्क्युलेशन हे सुद्धा आपल्याला ठेवावं लागेल. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मोर्चावर अमित पारकर आलाय. अमित आलाय म्हणजे वैविध्यपूर्ण गोलंदाजी आली, फिरकीची जादू आली. अमित आली म्हणजे अचूकता आली आणि त्या दिशेने त्याची वाटचाल सुद्धा पाहायला मिळाली. यावेळेला गॅलरी क्रमांक 6च्या दिशेने वाटचाल. गोलंदाजाचा एंड सुद्धा मॅटर करतो. वाऱ्याचा प्रवाह कुठे आहे हे सुद्धा बघितलं जाईल. टप्पा पडल्यानंतर बॉलने दिशा बदलली, ऑफस्टंपच्या बाहेर पकडला गेला. पंच या वेळेला नाराज आहेत आणि एक्स्ट्रा स्वरूपातील धावांमध्ये ऍड होईल. 7 धावा धावफलकावरती लागल्या, त्यापैकी 6 धावा या वाईड स्वरूपातील आहेत. स्ट्राईक एंड वरती अर्थातच शंतनूसाठी या वेळेला मात्र अभ्यासक्रमामध्ये ना थोडीसा वेगळा अभ्यासक्रम आला असं मी म्हणेन. म्हणजे अभ्यास केला होता प्रिन्सचा, मात्र इथे प्रश्न पडलाय अमित पारकरचा. आवाजचा हा खेळाडू जो नागेश्वर आवाज संघाला बिलॉंग करतो, सातत्यपूर्ण फिरकीची गोलंदाजीसाठी जो प्रचलित आहे, हल्ली लीग्स फॉर्मॅटमध्ये ज्याला डिमांड सुद्धा आले आणि चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. यावेळेला LBWचं जोरदार अपील. पंचांनी मात्र चेंडूचा इम्पॅक्ट पाहिला, मग अशातच शंतनूला आत्मघातकी निर्णय घ्यावा लागेल. आणखीन एक फलंदाज इथून मात्र निराशेने बाद होईल, स्वस्तात बाद होईल. 7 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज बाद.
माहितपूर इथून मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करेल गॅलरी क्रमांक 4च्या दिशेने. फंटॅस्टिक फोर. बाजू आहेत. एक फलंदाजांचा कॉन्फिडन्स वाढवेल, मात्र दुसऱ्या बाजूला त्या क्षेत्ररक्षकाने जो काही हाफ चान्स होता तो कन्वर्ट करू शकला नाही, धावा वाचवू शकला असता, मात्र गोलंदाजाचं मनोबल कुठेतरी खच्चीकरण झालं असावं. ॲज अ फिल्डर आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण मैदानाच्या आत 100% प्रसंगावधान राखत, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत कामगिरी करणं गरजेचं आहे. गोलंदाज करेल तरी काय, जर क्षेत्ररक्षकांची साथ नाही मिळाली तर मात्र मनोबल खच्चीकरण होतं. फॉरगेटिंग इज नॉट. विसरूया हे सगळं. धावफलकावरती पुन्हा नजर मारूयात. 11 धावा झाल्यात. अमित पारकरने पुन्हा एकदा आपली फिरकीची जादू, टप्पा पडल्यानंतर चेंडूने काटा बदलायला सुरुवात केली आहे. बघा, आपण महाराष्ट्र राज्यामध्ये आहोत. महाराष्ट्र राज्याची लोकधारा अर्थात ढोलकीच्या तालावरती बऱ्याच जणांना आपण नाचताना पाहिलंय. फिरकीच्या तालावरती इथून फलंदाजांना अक्षरशः नाचवलं गेले. कौतुक पुन्हा एकदा करूयात. अमित पारकर आपल्या फिरकीच्या जादूने प्रतिस्पर्धी संघ अर्थातच मापगाव मार्वल संघाला पॉवर प्लेच्या षटकांमध्ये बॅकफुटवरती टाकलंय. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती नाम मात्र 11 धावा. महागाईच्या जमान्यामध्ये कंजूस कामगिरी केली पाहिजे. जेवढे पैसे वाचवता येतील तेवढे ॲज अ बॉलर धावा सुद्धा वाचवता आल्या पाहिजेत. मैदानात काय घडतंय? 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फ्लड लाईट्स आणि षटक क्रमांक 3 या स्पर्धेचा स्पेशल एलिमेंट अर्थातच PNP बॉल ओव्हर सुद्धा आपण अनुभवणार आहोत. एक अद्भुत क्रिकेटची स्पर्धा. 21व्या शतकामध्ये आपण जगाच्या सोबत गेलं पाहिजे आणि मग नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली, नवीन नवीन प्रणाली आली आणि त्या सर्वांना सोबत घेत PNP चषक उज्ज्वल भविष्य खेळाडूंसाठी निर्माण करणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या सभोवताली या सुंदर फ्लड लाईट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. या फ्लड लाईट्समुळे आपण जर पाहिलं ना, हे क्रिकेटचं क्रीडांगण सायंकाळच्या वेळेला एखादा इंटरनॅशनल क्रिकेटची स्पर्धा चालू असेल अशी जाणीव करून देते. पंचांचा इशारा आलाय. PNP बॉल ओव्हरची या ठिकाणी सूचना दिली गेली. मग PNP बॉल ओव्हरसाठी कोणाला गोलंदाजी दिली जावी यावरती चर्चा रंगली गेली. या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा खानावच्या सिताऱ्याने अर्थातच मुंडा ठाकूरने या आधीचं षटक सुद्धा आपण पाहिलं जे PNP बॉल ओव्हरमध्ये हाताळलं आणि त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं आता मात्र या मॅच मध्ये सुद्धा त्याला बोलवलं गेलंय. 18 मध्ये 52 ची रिक्वायरमेंट आहे, जिथे स्ट्राईक एंड वरती माहितपूर आहे. माहितने अशा मॅचेस बऱ्याच वेळेला आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे जिथे आपल्या हातात असलेली बॅट आता मात्र तलवारीप्रमाणे चालवावी लागेल. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरती प्रतिहल्ला चढवला तर आणि तरच आपण कमबॅक करू शकू. इथून ड्रायव्हिंग सीट वरती बसणं अत्यावश्यक आहे. स्ट्राईक एंड वरती आदिल कुरेशी मैदानावरती आपण पाहतोय. आदिल संघ कर्णधार, नेता, म्होरक्या म्हणून त्याची वर्णी लागली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा PNP बॉल ओव्हरने करामत दाखवायला सुरुवात केली आहे. गोलंदाजांसाठी नॅचरल ॲडव्हान्टेज, नॅचरल बेनिफिट या ठिकाणी मिळणार आहे. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की नाही, टेनिस क्रिकेट म्हटलं की नाही रे बाबा फक्त फलंदाज चालतात. इथे असं नाहीये. ही वेगळी क्रिकेटची स्पर्धा आहे ज्याचा दर्जा वेगळा आहे, जिथे गोलंदाजांना सुद्धा तितकीच संधी मिळाली आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. हाफ व्हॉलीबॉल जरूर होता, मात्र आडव्या बॅटने फटका खेळला. मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय, जिथे केवळ 1 धाव मिळणार आहे. धावफलकावरती इथून नजर मारूयात. इथून मात्र आपण पाहिलं 13 धावा लागल्यात. येणाऱ्या 15 मध्ये 50 ची रिक्वायरमेंट. आने वाले 15 गेंदे जीत के लिए 50 रनों की जरूरत. रिमेनिंग 15 डिलिव्हरीज, 50 रन्स नीड्स टू विन. अशा पद्धतीची मॅच मैदानावरती आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं गेलंय. क्या बात आहे. जबरदस्त धाटणीचा फटका, कलात्मक आविष्कार, नजराणा पेश केलाय. गॅलरी क्रमांक 7 ला अभिवादन करणारा चेंडू सीमारेषा पार. फंटॅस्टिक फोर.
धावा आणि येणारे 12 चेंडू विजयासाठी प्रति षटक 22च्या सरासरीने 44 धावांची आवश्यकता आहे. स्लॉग ओव्हर्सना आता मात्र सुरुवात होणार आहे. 12 मध्ये 44 ची रिक्वायरमेंट. एका बाजूला अलिबाग सुपर किंग संघ म्हणजे अर्थात सन्माननीय संदीपजी कीर आणि आर्यनजी चव्हाण साहेब यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला मापगाव मार्बल संघ जो अडचणीत आहे. इथून मात्र वासिमजी कूर, विजयजी भगत यांचा हा संघ आहे. त्यांनी आता मात्र देवाचा धावा करायला सुरुवात केली आहे. आपल्या संघाला वाचवायचं आहे, तर आता फलंदाजांच्या मनगटात ताकद आली पाहिजे, शरीरामध्ये आत्मविश्वास आला पाहिजे, तर आणि तरच या मॅच मध्ये कलाटणी मिळू शकते. काय कमालीचे रोमहर्षक दृश्य स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. एक्झॅक्टली. आणि काय विहंगम दृश्य आहे हे. आपण पाहतोय सूर्य अस्ताला जातोय आणि अशा वेळेला अस्ताला जाणारा सूर्य अनेक साऱ्या गोष्टी आपल्याला विचारत सुद्धा असतो, पण त्याच वेळेला विद्युत प्रकाश झोतातील हे क्रिकेटचा आनंद घेत असताना या अस्ताला जाणाऱ्या सूर्याला आपण सांगतोय की आमचा संघ अस्ताला जाऊ नये, आमचा संघ उदयाला यावा, त्याचा विजय आम्ही प्राप्त करावा आणि तो विजय आम्हा सर्वांसाठी महत्त्वाचा असेल असा आशावाद निर्माण केला जातोय. याच दरम्यान कुर्डूस किंग संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण येऊन थांबायचं आहे, कारण लगेचच नाणेफेकीचा कौल होईल. या चालू सामन्यातील विजयी संघ विरुद्ध कुर्डूस किंग यांच्यामध्ये हा सामना असेल, तर कुर्डूस किंग संघाचा कर्णधार मंदार म्हात्रे आपण येऊन लेफ्टला थांबायचं आहे. वळीयत मैदानाच्या दिशेने इथून खोलवर टप्प्याचा चेंडू अमित पारकरने पुन्हा एकदा आपला स्टँडर्ड दर्जा उंचावलाय. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल. पहिला बॉल त्यांनी पाहिला ना, लेग ब्रेक प्रकारचा फुलर लेनचा बॉल होता, ज्याच्यावरती शफल होऊन ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र आपण पाहिला आदिलने केला होता. मात्र आदिलला कळलं की अमित समोर खेळायचं असेल तर आपल्याला नेहमीची बॅटिंग करून जमणार नाहीये, कुठेतरी रणनीती बदलावी लागेल. आणि मग असं असताना नॉन स्ट्राईक एंडवरतून जरा बघूयात कसा बॉल डिलिव्हर्ड होतोय, कसा पद्धतीचा पिचिंग होते. मग अशा वेळेला माहीतकडे स्ट्राईक देण्यात आली. धावफलकावरती इथून बदलाव झालाय. 20 ऑन स्कोरबोर्ड. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. सरळ बॅटने इथून मात्र ही मॅच डिफिकल्ट झाली आहे. मापगाव मार्वल संघ बॅकफूट वरती आहे. धडाडीचे फलंदाज स्ट्राईक एंड वरती असून सुद्धा मैदानाच्या अजून सुद्धा उत्तम गोलंदाजीच्या बळावरती अलिबाग सुपर किंग संघ आज मैदानावरती चांगल्या प्रकारचा खेळ करतोय. स्क्रीनवरती आपण पाहतोय ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलेले हे दृश्य. प्रो लिंकचं कौतुक करूया. PNP चषकचा चित्त थरार. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल आहे. इधर चला मैं उधर चला, जाने कहा मैं किधर चला, असं त्या बॉलला वाटू लागलंय. कारण अमित पारकर विकेटच्या दोन्ही बाजूला टर्न करू शकतो. कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक, कधीतरी बॅक ऑफ दी हँड टाकतो. वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा नजराणा पेश केला गेलाय. इथून मात्र फलंदाजाने ग्राउंड सोडले. त्याला माहिती आहे की बॅटची एज लागली आहे. खेळाडू वृत्तीचं प्रतीत. आणि इथून मात्र आदिल कुरेशी बॅक टू दी डग आउट. साठी आकाश आपण एक गोष्ट ॲड ऑन करण्याचा प्रयत्न केलाय. सुपर 12 मध्ये प्रत्येक संघासाठी एक रिव्ह्यू आपण ॲड करतोय. वाईटचा रिव्ह्यू आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करणार आहोत, कारण क्रुशियल सामने आपणा सर्वांसाठी असतात असं प्रत्येकाचं आपलं खेळाडूचं म्हणणं असतं. अर्थात आमचं म्हणणं तर असंच आहे की लीग स्टेजपासून सर्वच क्रुशियल आहेत. आम्ही याच्यावरतीच आहोत, पण तरीसुद्धा खेळाडूंची मागणी होती त्यानुसार अर्थातच आपण तो रिव्ह्यू आपण अधिक ॲड करूया. तर तिसरा तो रिव्ह्यू याच्यामध्ये प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू दिला जाईल आणि त्याच्यामध्ये वाईटसाठी सुद्धा तुम्ही अपील करू शकता रिव्ह्यूसाठी. हे पण मात्र सुपर 12 पासून असेल. यावेळचा चांगला फटका खेळला जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. या षटकाराने आत्मविश्वास उंचावणार आहे मापगाव मार्वलचा. हा हेलिकॉप्टर बॉय आज मैदानावरती पहिल्या बॉल पासून षटकार खेचतोय. थोडं बॅटिंग ऑर्डर मध्ये बदलाव करता आला येऊ शकला असता का, हा सुद्धा विचार इथून येईल. कारण जवळजवळ 4 फलंदाज बाद झाल्यानंतर 6व्या विकेटसाठी इथून मात्र मुनीर धनसे नवीन फलंदाज मैदानाच्या आत आला. षटकारामुळे सांघिक धावसंख्या बदलेल जरूर,
27 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे आता उर्वरित 6 चेंडूंमध्ये थोडक्यात काय तर पहिल्या 24 चेंडूंमध्ये जे आपल्याला करता नाही आलंय ते उर्वरित 6 चेंडूंमध्ये करायचंय. म्हणजे 6 मध्ये 36 ची रिक्वायरमेंट आहे. पहिल्या 24 बॉल्समध्ये आपण केवळ आणि केवळ 27 धावा जमा केल्यात. आता मात्र माहीत कुरला हे करून दाखवावं लागेल, आठवावं लागेल ती इतिहासची पानं जिथे त्याने 6 बॉलमध्ये 6 षटकार खेचलेत. मात्र स्क्रीनवरती प्रो लिंकच्या माध्यमातून ड्रोनचे हे विहंगम दृश्य आज सर्वांना मनमोहित करतायत. नेत्रदीपकतेचा आविष्कार बघा, काय कमालीचं दृश्य आपल्याला सर्वांना पाहायला मिळालं. पहिलाच बॉल, इथून मात्र षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी नवगावचा सितारा परेश जडे मैदानाच्या आत आलाय. बघा परेश, तुम्हाला वाटत असेल की पातळ शरीरयष्टी असणारा नौखा खेळाडू आहे, नौखा जरूर आहे, मात्र त्याला डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून मैदानावरती पाचारण करण्यात आलंय. त्याचं कॅलिबर त्याने प्रॅक्टिस करत असलेल्या सेशन्समध्ये दाखवलंय आणि म्हणूनच त्याला इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती संधी सुद्धा मिळाल्या. मुनीर धनसेचा मोठा फटका जरूर आहे. क्षेत्ररक्षक तैनात, स्वतःचं बॉडी बॅलन्स सांभाळलं आणि तदनंतर मात्र थोडासा धडपडला, सावरलं आणि तदनंतर सांगितलं पुन्हा मी लढेन आणि पप्याचं कौतुक करूयात. काय कमालीची झेल टिपली मुनीर धनसे. बॅक टू दी डगआउट. की आपण एका बाजूला पाहिलं तर मापगाव मार्बल संघ प्रयत्न करतोय, धडपड करतोय, मात्र त्यांचं नशीब आज तितकंसं काही फळफळलं नाहीये. मग अशा वेळेला अलिबाग सुपर किंग संघ जो फलंदाजीसाठी ओळखला गेला, मात्र आज मैदानावरती गोलंदाजांचा करिश्मा. 4ही गोलंदाज ज्यांनी 5 षटकं हाताळली त्या प्रत्येकाने 100% योगदान देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली आणि प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंचा जणू काही ते होमवर्क करून आले होते. म्हणजे काय तर अर्थात कमलाकर दादलेला ज्या पद्धतीने प्रिन्सने बाद केलं, तदनंतर मात्र त्याच प्रिन्सने आपण पाहिलं प्रणित म्हात्रेला बाद केलं, त्यामुळे दबाव पडायला सुरुवात झाली. रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही, त्याचा संपूर्ण फायदा मिळेल. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. फंटॅस्टिक 4. दूर आहे आणि इथून मात्र अलिबाग सुपर किंग्स म्हणेल हत्ती गेले आणि शेपूट राहिलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय जरूर क्षेत्ररक्षण. बघा मॅच जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही ना तोपर्यंत आत्मसमर्पण, डेडिकेशन, प्रेझेन्स ऑफ माइंड टिकून ठेवायचंय. मुन्ना ठाकूरचं कौतुक करूयात. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत पाहायला मिळालंय. धावफलकावरती तुर्तास नजर जरूर टाकू. 34 धावा, येणारा 1 बॉल आणि टार्गेट 29चा आहे, जे अशक्य असं टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं. कमालीचा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली जरूर राहिला, मात्र पंच नाराज आहेत. आउटसाइड दी ऑफ स्टंप पंचांनी वाईड असल्याची घोषणा केली आहे. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव आहे. बघा पंकज म्हणेल हरकत नाहीये, गेला ना एखादा वाईड, जाऊ देत, तुझ्याकडे आणखीन पुन्हा एकदा संधी आहे, तो 1 बॉल चांगला टाक रे बाबा. विजयावरती केवळ शिक्कामोर्तब करणं बाकी आहे आणि मग अशातच आपण पाहतोय यावेळेचा फुलटॉस प्रकारचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. चेंडू सीमारेषा पार जरूर जाईल, मात्र विजयापासून दूर राहील. तो म्हणजे मापगाव मार्बल संघ. अलिबाग सुपर किंग संघाचं कौतुक करूया. इथून कौतुक करूया पंकज जाधवचं, इथून कौतुक करूया संघ मालक संदीप जिकीर आणि आर्यनजी चव्हाण यांचं, ज्यांच्या संघाने आता मात्र मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मोठी मॅच जिंकली आहे आणि पुढील फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केलेला आपण पाहतोय. वळूयात अर्थातच आपण मुख्य व्यासपीठाकडे, जिथे ॲडव्होकेट संदीप जगे सर आपल्याला जॉईन करतील. क्या बात आहे. या वेळेला मैदानाच्या बाहेर जेव्हा आपण पाहतोय आमचे प्रोलिंगची संपूर्ण टीम जे काही दृश्य दाखवते, या बाजूलाच कुरुळच्या मैदानाच्या बाजूला एक खाडी आहे आणि त्या खाडीतील संध्याकाळच्या वेळेला हे दृश्य मच्छीमारीचं दृश्य. आपला बहुसंख्य समाज हा मच्छीमार समाज म्हणून गणला जातो. आपल्याकडचा शेतकरी, मच्छीमार हे मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे पाहायला मिळतात आणि त्यातील या मच्छीमार बांधवांना संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्या पोटाची खळगी भागवण्यासाठी त्या अर्थातच जीवावरती बेतून आपण पाहतो की तो त्याची बोट त्या पाण्यामध्ये ढकलतो आणि मग आपण वळतो. ते अर्थातच यानंतर
त्यानंतर वळतो ते अर्थातच पुन्हा एकदा आपल्या घराकडे वळूया पुन्हा एकदा या PNP चषकामध्ये जिथे सुंदर थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय. मैदानाचं हे विहंगम दृश्य टॉससाठी आपण जाणार आहोत. मी आमंत्रण करतोय अर्थातच नाणेफेकीसाठी कुर्डूस किंग विरुद्ध प्रतिस्पर्धी असेल तो अलिबाग सुपर किंग. आणि अप्रतिम दृश्य आपण पाहतोय या मैदानाचं, ज्या पद्धतीने ड्रोन कॅमेऱ्याने हे टिपलं जातंय. विहंगम दृश्य कशाला म्हणतात, PNP चषकाचा थाट कसा आहे, PNP चषकामधली चित्तथरारकता मैदानामध्ये अनेक वेळेला अनुभवतो. ते मैदान कसं आहे, अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाला शोभावं असं मैदान. त्याच प्रकारचे हे व्हाईट लाईट्स जे मैदानाची शोभा वाढवतात, त्यासाठी ओमकार लाईट्सला आपण या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देऊया. त्यांच्या समवेत PNP चषकाच्या माध्यमातून ही स्पर्धा अधिक सुरेख करण्यासाठी टॉसकडे मी वळतोय. कॅमेरामन मी तुमच्याकडे येतो नंतर. बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्ही दाखवता, पण आपण टॉस घेऊया पहिल्यांदा. कुर्डूस किंग संघाचा कर्णधार आलाय. टॉस बॉक्स मध्ये पांचाळ